एकच चर्चा सुरू झाली तालुक्यात आणि राज्यात, ते दिलीप वळसे पाटील आजारी. आजारी म्हणजे मला काय कॅन्सर पेन्सर काय काय झालेलं नाही, आजारी फक्त पायाचा आजार आहे. आणि तो म्हणजे कुठलाही दुर्धर आजार मला नाही, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी. त्यामुळे मी आजारी आहे, आता हे मनातलं काढून टाका. थोडासा वेळ कमी झाला असेल कामात, थोडासा वेळ कमी पडत असेल काम करता, परंतु जे करायचंय ते करायचंच आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आजारपणाच्या बरोबर या आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात सगळ्या महाराष्ट्रामध्ये गटतट झाले. आपण भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेल्यामुळं मुस्लिम समाजाने मतदान करायचं नाही असं ठरवलं, कारण त्यांचा तो फतवा येतो तिकडून, आणि मुस्लिम समाजाने मतदान करायचं नाही असं ठरवलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच्यामध्ये संघर्ष झाला. दुसरं, आदिवासी आणि धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला तुम्ही आदिवासीमध्ये टाका, पण ते पार्लमेंटचं काम आहे, ते टाकता येईल नाही येईल ते पार्लमेंट मधल्या लोकांनाच त्या ठिकाणी माहिती. आणि दुसरा एक मुद्दा आला की काही लोकांनी असं एक चर्चा घडून आणली की देशामध्ये जर नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर या देशाची घटना बदलवणार, या देशाची घटना बदलवणार. आणि या बाबतीत आदिवासी समाज फार सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळं त्यांची ही जी समजूत किंवा गैरसमजूत दूर करायला आपले कार्यकर्ते कमी पडले. आणि आता मी 35 वर्ष आमदार आहे. 35 वर्षाच्या आधी मी माझ्या 90च्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते होते, ज्येष्ठ कार्यकर्ते होते सगळे, आणि हे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आता कोणी असतील कोणी नसतील, त्यांचं प्रमाण कमी झालं आणि आता तरुणांचं प्रमाण त्याच्यामध्ये जरा जास्त आहे. आपण या सगळ्या गोष्टी करत असताना तरुण पिढीला जेवढं महत्व द्यायला पाहिजे, मग गावात असेल, तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, तेवढं महत्व आपण देत नाही. आणि ते देण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला मी पाहतो की ज्या कार्यक्रम आवडे साहेबांची मार्केट कमिटी, त्यावेळेस साहेब एकेका उमेदवाराला किती खर्च येतो प्रकाशना, एकेका उमेदवाराला मार्केट कमिटीला किती खर्च येतो, कारखान्याला किती खर्च येतो उमेदवाराला.
चंद्रराव 60-70 हजार नाही, 60-70 लाख. एवढे पैसे बाहेर लागतात. खेडचं राजकारण तुम्ही पाहिलं असेल, जुन्नरचं राजकारण तुम्ही पाहिलं असेल, पण आपल्या तालुक्यामध्ये एकाही पदाधिकाऱ्याला निवडणुकीसाठी निवडून यायला 1 रुपयाचा सुद्धा खर्च येत नाही. पण जे कार्यकर्ते निवडून येतात संचालक म्हणून, त्यांनी सुद्धा जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा वेळ संचालक सुद्धा आपले देत नाहीत. एखादी आज आता इथं हात वर करायला लावले तर सगळे संचालक सापडायचे नाही, बरेच गायब. आणि म्हणून झटणारे झगडणारे कार्यकर्ते यांना झालं. आणि मगाशी जयसिंगरावांनी सांगितलेलं खरं की अनेक लोक हे राहिले आपल्या बरोबर आणि काम केलं दुसरीकडे. केलं, अनेकांनी केलं. बऱ्याच लोकांची नावं मला माहिती आहे, बऱ्याच लोकांच्या गोष्टी मला माहिती आहेत. आणि त्याचं कारण असं आहे, जे समोरचे उमेदवार जे होते त्या समोरच्या उमेदवाराला आपण, म्हणजे ती आता चूक म्हणा काय म्हणा ती माझीच आहे, तुमची नाही. 10 वर्ष आपण कारखान्याचं चेअरमन ठेवलं. सगळी कारखान्याची यंत्रणा सेवेला होती आणि त्याच्यामधून मी मंत्री होतो, मी राज्याचा कारभार पाहत होतो, राज्यभर फिरत होतो आणि इकडे सगळा मोकळा रान होता. त्यामुळं प्रत्येक गावात ते सांगतो तिकडं सगळं रान मोकळं होतं. आणि 10 वर्षांमध्ये पक्षात राहून प्रत्येक गावात 2-2 गट तयार केले आणि आपलेही कार्यकर्ते त्या गटात सामील झाले आणि त्या गटाच्या माध्यमातून संपर्क केला. झगडणारे लढणारे कार्यकर्ते तयार केले, काही खरं काही खोटं सोशल मीडियाच्या नावाने पसरवायचं काम केलं. आणि आयतच जांभूळ पडावं आणि तोंडात पडावं तसं पवार साहेबांचा पक्ष आणि आपला पक्ष अलग झाल्यामुळे नाही तिकडं प्लॅटफॉर्म मिळाला, तिकडं उमेदवारी मिळाली. कदाचित ही घटना घडली नसती तर कदाचित शिवसेनेचा किंवा बीजेपीचा उमेदवार समोर असता. त्यावेळेला हा उमेदवार समोर नसता कदाचित, किंवा मग जयसिंगरावची दोस्ती आहेच इकडून तिकडे उडी मारली असती आणि या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती. आणखी एक गोष्ट आहे, आपल्या ग्रामपंचायत मध्ये
आता ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये प्रत्येक गावात 2-2, 3-3 गट तयार होतात आणि 2-2, 3-3 गट तयार झाले की हे गट ते तसेच राहिले. आपले कार्यकर्ते पारंपरिक पद्धतीनं काम करत राहिले. आपण फक्त विकास 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 एवढाच विचार केला. गावडे साहेब ते आपण 12.5 कोटी रुपयाचा पूल दिला वडनेरला. आचारसंहिता लागायच्या आधी 15 दिवस आधी भूमिपूजन केलं वडनेर. लोकांची मागणी होती वर्षानुवर्ष, मंजूर केला, वर्क ऑर्डर काढली, कॉन्ट्रॅक्टर नेमला. 15 दिवस आधी भूमिपूजन केलं आणि वडनेर मध्ये आपण मायनस खर्च आला फक्त 12.5 कोटी रुपये. काय बोलणार? एखाद्या गावाला काम नाही मिळालं पण एखाद्या गावामध्ये 12.5 कोटीचा पूल दिल्याच्या नंतर सुद्धा ते लोक असं वागू शकतात, ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. कारण शेवटी त्याच्यामध्ये भविष्याचा विचार नाही. भविष्याचा विचार केला पाहिजे, आपण राहिलं पाहिजे. आता महिलांना सुद्धा सरकारने काही निर्णय घेतले. लाडकी बहीण सारखी योजना घेतली, बाकीच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घेतल्या. आणि आता मला तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना एकच सांगायचंय की तुम्ही बाकीची काय कामं करायची ते करा, पण आपापल्या गावामध्ये जे गोरगरीब लोक असतील, ठाकर असतील, कातकरी असतील, आदिवासी असतील, या सगळ्या लोकांना सरकारचे जे वैयक्तिक फायदे आहेत, पुरुष असतील, स्त्रिया असतील, ते फायदे मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपला कार्यकर्ता काही पुढाकार घेत नाही. अनुसया संस्था आपण काढली, अनुसया महिला उन्नती केंद्र. तिथे आपण 4-5 मुलींना मानधनावर काम करायला सांगितलेलं आहे. त्या घरोघर जातात, प्रश्न समजून घेतात, अर्ज लिहून घेतात, तहसीलदार कार्यालयात जातात, कार्ड घरी नेऊन देतात. त्याच्यातून एक अटॅचमेंट राहते. पण पुरुष कार्यकर्ते किंवा युवक कार्यकर्ते किंवा युवती हे जे काम करायला पाहिजे ते काम करत नाही. आता काही गावामध्ये पाणी योजना बंद पडल्या, काही पूर्ण क्षमतेने चालत नाही. रोजगारासाठी आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, तुम्ही बँकेतून कर्ज घ्या, त्याचं व्याज सरकार भरेल आणि मुद्दल तुम्ही हप्त्या हप्त्याने तुमच्या व्यवसायाच्या फायद्यामधून मुद्दल तुम्ही भरा. म्हणजे याचा अर्थ एका माणसाला साधारणतः 15 लाख रुपये बिनव्याजी त्या ठिकाणी मिळतात. त्या ठिकाणी मिळतात. अशा योजना शेवटी सगळेच काही सजन नाही. शिकलेले आहेत मुलं तरुण, पण बेरोजगार आहेत आणि त्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी
एक मार्गदर्शन केलं पाहिजे आणि ते मार्गदर्शन करून आपण पुढं गेलं पाहिजे. दुसरं, सरकारी कार्यालय जे आहे त्या सरकारी कार्यालयामध्ये जी वागणूक मिळायला पाहिजे, कारण आता जिल्हा परिषद नसल्यामुळं, पंचायत समिती नसल्यामुळं तिथं काही कंट्रोल नाही. आणि मी सतत बाहेर असल्यामुळे मी एक मीटिंग घेतो, त्याच्यातून अडीअडचणी समजून घेतो, लोकांच्याही घेतो, त्यांच्याही घेतो आणि मग त्याच्यामध्ये पुढे जातो. तर तोही प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. आता आणखीन एक प्रचार केला गेला की बदल, का बदल हवा? मी तुम्हाला विचारतो, काय माझी चूक झाली की ज्याच्यामध्ये हा बदल करण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी पावलं टाकली? हे सगळं आता सोडून देऊ. ज्यांनी सगळ्यांनी मदत केली, मतदान केलं, त्यांचे सगळ्यांचे आभार. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं मगाशी माझ्याकडून नाव राहिलं. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करायचं काम केलं, त्यांचे मनापासून आभार. आणि परत एकदा सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समिती ज्याला लढायची असेल त्यांनी आतापासूनच नावं देऊन ठेवा आमच्याकडे. आपण सर्वे करू. असं वशिलार नाही होणार. चंद्रराव पोपटराव आहेत कार्यकर्ते, जे ज्येष्ठ नेते आहेत. पोपटरावचा मुलगा म्हणून राजू शेठला तिकीट नाही मिळणार. सर्वे मध्ये राजू शेठ आला तर राजू शेठला मिळेल.